नागपूरमध्ये जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं। त्यामुळे नागपुरातलं जनजीवन काहीसं विस्कळीत झालं होतं। पाहूया याचा वेगवान आढावा। नागपुरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे नागपूरमधील अनेक भाग जलमय झाला होता। नागपूरच्या नंदनवन परिसरात पावसाचं पाणी साचलं होतं। पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। नागपुरात मुसळधार पावसामुळे सखल भागातील लोकांच्या घरातही पाणी शिरलं। लोकांच्या घरात शिरलेलं पाणी दूषित स्वरूपाचं होतं। नागपुरातील रेल्वे स्थानकातही मुसळधार पावसामुळे पाणी शिरलं। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं तर प्लॅटफॉर्मवरून पावसाचं पाणी खाली ओसंडून वाहत होतं। गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील चूलबंद नदी दुथडीवरून वाहते। दरम्यान शेतात गेलेले बाप लेक या पुराच्या पाण्यात अडकले। त्यांनी एका झाडाचा आधार घेतला असून फोनवरून याची माहिती गावकऱ्यांना दिली। कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पाण्यात अडकलेली बस स्थानिकांनी बाहेर काढली आहे। कोल्हापुरातून राजापूरकडे ही बस जात होती। बस चालक, वाहक आणि 6 प्रवाशांना सुखरूपपणे ग्रामस्थांनी बाहेर काढलंय। भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेत। अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे साहित्याचं मोठं नुकसान झालंय। तिकडे ठाण्यातील मुंब्रा परिसरात पावसानं तुफान हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यानं तलावाचं स्वरूप आलंय। भिवंडीमध्ये सखल भागात पावसाचं पाणी साचलंय। भिवंडी शहरातील भाजी मार्केट आणि 3 बत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचलंय। नागरिकांची तारांबळ उडाली आहे।